जेवण 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 असंच मस्तपैकी जेवण जेवण म्हणले की जेवणाचा व्हिडिओ आपण करत असतो, कारण आपल्याला दुसरं काही कामच नाही. म्हणून आज आपल्याला जेवण करायसाठी आलेलं आहे जेवण हॉटेलला. याचं लोकेशन जे आहे तुम्हाला सांगतो. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करते. तर आज जे लोकेशन तुम्हाला आलं तुम्ही सांगतो, इस्लामपूर कराड रोडला नेरले म्हणून आहे. तर नेरल्यात हे जेवण नावाचं फॅमिलीसाठी हॉटेल आहे. छोटस हॉटेल आहे. तर त्या हॉटेलला आपण आलेलो आहे. बरेच तिथं नावाजलेले हॉटेल आहे. आपण एक शूट केलं दत्तभवनचं, पण त्याच्याच अलीकडे हॉटेल आहे. सगळ्या टाईपचं इथं जेवण तुम्हाला मिळते. असं नाही की एकाच टाईपचं मिळते. म्हणजे फॅमिलीसाठी बेस्ट स्पॉट आहे असं मला काही हरकत नाही. म्हणजे प्युअर व्हेज असेल किंवा ग्रेव्ही टाईप मध्ये जेवण असेल आणि थाळी सिस्टीम सुद्धा असेल तर ते सगळं जेवण इथं मिळते. आणि इथं थांबायचं कारण तुम्हाला सांगतो की आपल्याला काळं मटण कव्हर करायचं होतं, पण काळं मटण घेत असताना आपल्याला त्याची रेसिपी पण बघते. आपल्याला सवय आहे रेसिपी बघायची. तर त्या काळ्या मटणाचा मसाला कसा तयार होते ते आपल्याला बघायचं होतं. आणि ह्या हॉटेलचे ओनर जे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्हाला काळ्या मटणाचा मसाला कसा तयार होतो तुम्हाला फुल रेसिपी दाखवतो. तर तेच घ्यायसाठी आपण इथे जाणार आहे, आज बघणार आहे काय काय स्पेशल आहे, कसं आहे. चला तर बघूया आपण जेवण हॉटेलचं जेवण. आणि पुढे जायच्या अगोदर आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल करा की तेवढं सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला सुद्धा आपलं पेज आहे तिथं पण फॉलो करा, आणि फेसबुकला सुद्धा पेज आहे तिथं फॉलो करा. चला तर बघूया आपण जेवण. तर जेवण हॉटेलच्या आतमध्ये आपण आलोय. ही इकडं साधी बैठक व्यवस्था जनरल सिटिंग आहे. आणि इकडच्या साईडला जर आला तर तुम्ही फॅमिली सुद्धा इकडे घेऊन बसू शकताय. इकडे फॅमिली सिटिंग आहे म्हटलं तर काय हरकत नाही, कारण ह्या रोडला बऱ्याच फॅमिली असतात बरं का, देवाला जाऊन येणाऱ्या वगैरे. प्युअर जेवणासाठी पण चांगला आहे इथं. तर आतमध्ये जाऊन आपण किचन मध्ये जाऊन इथली रेसिपी बघूया. चला, चॅनलवर आपण पहिल्यांदाच काळं मटणाचा मसाला तयार कसा होतोय ते बघणार आहे. आणि आलेलो आहे आपण जेवण हॉटेलच्या किचन मध्ये. वस्ताद आपल्या बरोबर. वस्ताद नमस्कार. नमस्कार. नाव काय? पुंडलिक कृष्णा राणे. पुंडलिक कृष्णा राणे. किती वर्ष झाली तुम्हाला एक्सपिरियन्स? 20 वर्ष झाले. तर वस्तादांच्याकडं आपण जे काळं मटण असते, ह्याच्या अगोदर आपण काळं मटण खाल्लेलं होतं. पण काळं मटण मध्ये जो काळा मसाला टाकतात ते मसाला कसा तयार होतो आपण बघितलं नव्हतं. आपण हे दाखवायला आज आपण बघणार आहे मसाला त्याचा रेडी कसा होतोय. तर आपल्याला वस्ताद माहिती सांगणार आहे. वस्ताद काय काय करायचं सामान सांगा. मिरची घेतलेली आहे आपण याच्यात. कोथिंबीर. तीळ किती आहे? तीळ 100 ग्रॅम 50 ग्रॅम. 50 ग्रॅम ठीक आहे. काजू कनी. खोबरं किती आहे? खोबरं 200 ग्रॅम धरायचं. 200 ग्रॅम ओके. 200 ग्रॅम. अद्रक कट केलेला आहे बघा. लसूण. गरम मसाला. इलायची. बर. मोठी इलायची. स्टार फूल. मिरी. लवंग. दालचिनी. स्टार फूल. जावित्री आहे बघा. जावित्री. एवढा सगळा आपण खडा मसाला आणि जो मसाला लागतो आपल्याला काळा मसाला तयार करायसाठी घेतलेला आहे. आता पुढे काय करायचं आपण? पुढे आता मसाला भाजायचा. ठीक आहे, आपण बघूया आता मसाला भाजताना कशी प्रोसेस आहे. तरी भाजताना आपण तूप टाकतो. तूप टाकलेलं आहे बघा पहिला कढईमध्ये मसाला तयार करायसाठी. आपल्याला नॉर्मल तेल थोडंसं तेल त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. आणि ते आता गरम करून घ्यायचा आहे. खडा मसाला जो काय सांगत होता वाजता ते खडा मसाला आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये ऍड केलेला आहे. पहिल्यांदा खडा मसाला टाकलेला तेलात. किती वेळ भाजायची? 1 मिनिट. लाल झाली. लसूण चॉप केलेला लसूण आणि हे कट केलेलं अद्रक. आणि हे भाजून घ्यायचं आहे. तर जे आपले व्हिडिओ बघतात का नाही, भरपूर जण आहेत, आपले महिला मंडळ सुद्धा आहे. तर तुमच्यासाठी मी असल्या काहीतरी गोष्टी आणत राहणार आहे. मटण करताना काळं मटण करताना आपण तुम्ही मसाला वापरू शकता. आणि हे याच्यामध्ये आता मिरची टाकली. कट करून मिरची टाकल्या बा. हिरवी मिरची टाकलेली आहे. सुक्क खोबरं ऍड केलेला आहे. ते पण आता भाजायचं काम चालू. हे सगळं असं लाल होस्तर भाजायचं. जरा लाल होस्तर भाजायचं. खोबरं पण पूर्णपणे आता मसाला भाजलेला आहे बघा सगळा. त्याच्यामध्ये तीळ टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता कलर कसा आलाय. एकदम काळपट कलर झालेला आहे. भाजून अशा टाइप मध्ये कलर झालेला आहे. काळा मसाला म्हणतो ते काळच व्हायला पाहिजे थोडक्यात. त्याच्यामध्ये हे कोथिंबीर. मस्त पैकी असं भाजून घ्यायचं आहे. किती वेळ?
एक 15 मिनिटं. 15 मिनिटं 15 मिनिटं भाजून घेतल्यानंतर ह्याचं काय मिक्सरला बारीक करायचं. आपला काळा मसाल्याचा जो मसाला होता खोबऱ्यात सकट सगळं भाजून झालेलं आहे बघा. असं काळपट कलर कसा आलेला आहे त्याला एवढा भाजलेला आहे. आणि आता आपण मिक्सरला बारीक करणार. मिक्सरला बारीक आता मिक्सरला बारीक करायचं. आता लावलं मिक्सरला. आपला तयार झालेला एक काळा मसाला काळ्या मटणासाठी कशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि अरोमा एवढा जबरदस्त यायला लागलाय ना, एक नंबरचा अरोमा लागला मस्त. तुपाचा फ्लेवर त्याच्यामध्ये असा उठून येतो मस्त एकदम. त्यामुळे तुम्ही 100% जर व्हिडिओ बघत असला ना तर घरात ट्राय करून बघू शकता तुम्ही. मसाला तर एक नंबरचा आहे. आपण आता ते काळे मटणचे तयार कसं करते ते आपण बघूया. किती दिवस राहते ते राहू शकते 8 दिवस. 8 दिवस राहते. तेल टाकून तेल घेतलेलं पहिल्यांदा. नॉर्मल तूप थोडंच टाकलेलं बघा. काळ्या मटणाला जरा तूप लागते ना. हा. कांदा चॉप केलेला कांदा आहे बघा. थोडीशी फ्लेम करून कांदा भाजायला चालू केला राऊंड आणि ब्राऊन व्हायला चालू झालेला आहे कांदा. थोडासा टोमॅटो चॉप केलेलं. पेस्ट आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट टाकले. थोडीशीच टाकलेलं आहे बघा. तेलामध्ये भाजलेला आहे. काळा मसाला आपण जे रेसिपी बघितली त्या काळ्या मसाल्याचे मसाला ऍड केला याच्यामध्ये. आणि अरोमा लय भारी होतो याचा. तुम्हाला तुम्ही कॅमेरामध्ये सांगू शकत नाही एवढा मस्त अरोमा यायला लागलाय. त्यामुळे टेस्टला सुद्धा कडक असणार. पाणी चिकनचं पाणी आहे काय. ओके. स्टॉक त्याच्यामध्ये ऍड केलाय बघा चिकनचा. मस्त पैकी स्टॉक याच्यामध्ये ऍड केलाय. आणि तुम्हाला सांगू का अरोमा जर मी सांगितलं तुम्हाला मसाल्याचा अरोमा कशा टाइप मध्ये यायला लागलाय तर बडीशेप जे असते स्वीट मध्ये ते बारीक केल्यानंतर कसा अरोमा येतो त्याचा तसा अरोमा यायला लागलाय. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं बडीशेप जर ऍड केली तरी चालेल आहे ना सर. चालू शकते ठीक आहे. येते आपल्याला मटन ह्याच्यामध्ये हे मटनचं पीस ऍड केलेलं आहे बघा. आणि हे आता आठवायचं काय. याच्यामध्ये अजून काय स्पायसी वगैरे किंवा काय. मीठ ओके. किचन किंग मसाला. चिकन मसाला मटन मसाला एवढं मसाला त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आणि मेन आता एवढं काळा मसालाच ऍड आहे त्यामुळे मला वाटतं जास्त काही मसाल्याची गरज नाही पण तेवढं तर ऍड केलेलं आहे. काळं मटण बघू शकता तुम्ही. पहिल्यांदा जास्त प्रमाणामध्ये कसं होतं त्याच्यात पाणी होतं. आता ते पाणी आटलेलं आहे. मसाला सगळा एकजीव झालाय. आणि काळं मटण बघू शकता तुम्ही. घट्ट असं मसाल्यामध्ये काळं मटण आहे. आणि मस्त पैकी आपले हे ताटामध्ये लागायला लागले प्लेटमध्ये मटण. काळं मटण इतकं जबरदस्त दिसायला आले बघा. मसाला वगैरे बघू शकता तुम्ही. आणि क्वांटिटी पण भरपूर आहे. तुमचा बऱ्यापैकी रिस्पॉन्स असतोच की आपल्या इकडं कोल्हापूर पुणे रोडला जाताना किंवा पुणे हायवेला जर तुम्ही चाललाय तर मध्ये इस्लामपूर येते. इस्लामपूरच्या पुढच्या नेरली येते. इस्लामपूरच्या पुढे नेरली येते. तर बऱ्याच जणांचं फोन असते की आम्हाला ह्या रोडचं हॉटेल सांगा वगैरे. तेच ट्राय जरा करायला जेवण हॉटेलला आपण आलो. एवढं सगळं आयटम आहेत आपल्याकडं ते सगळे तुम्हाला दाखवायला घेतले. तर स्पेशल जे आपण रेसिपी बघितली काळ्या मटणाची काळं मटण थाळी आपल्यापुढे पहिला आलेले आहे. सांगतो तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये. ही भाकरी आपण घेतलेल्या भाकरी याच्यामध्ये रोटी चपाती द्या. तांबडा रस्सा हे पांढरा रस्सा हे काळं मटण रस्सा हे काळं मटण. आणि ह्याच्यामध्ये हे अंडा ग्रेव्ही. त्यानंतर ही सोलकढी आणि राईस येतो याच्यामध्ये. तर ही सगळी थाळी येत्या. थाळीची किंमत आहे 350 रुपये. व्हेजवाल्यांसाठी सुद्धा आहे. व्हेजवाल्यांसाठी काय म्हणजे व्हेजवाल्यांना काय काळजी करायची गरज नाही. ह्याच्यामध्ये ही प्युअर व्हेज थाळी आहे. त्याच्यामध्ये इथे हे मिक्स पनीर व्हेज आहे बरोबर. मिक्स व्हेज याच्यामध्ये पनीर आयटम सुद्धा आहे बघा. हे अख्खा मसूर आहे. वरण
सोलकढी, दही, हे स्वीटमध्ये गुलाबजामुन आहे, चपाती आणि राईस. तर 180 रुपये ह्या थाळीची प्राइस राहणार आहे. आणि इकडं रेग्युलर गावरान थाळी येते बघा चिकनची, त्याच्यामध्ये सुद्धा सगळं बऱ्यापैकी सेमच आहे. त्याच्यामध्ये फक्त हे गावरान चिकन येते, तर बाकी सगळे आयटम सेम राहणार आहे. आणि व्हेजमध्ये अजून एक ऑप्शन म्हणजे ह्यांची पनीर मालवणी गच्चमध्ये येते बघा, भरपूर क्वांटिटी. त्याच्यामध्ये हे मालवणी रस्सा सुद्धा येतोय, ते व्हेजमध्ये झालं. आणि स्टार्टरमध्ये ह्याने एक रेकमेंड केलेलं जे तुम्ही मेन कोर्समध्ये सुद्धा खाऊ शकता, स्टार्टरमध्ये सुद्धा हे चिकन कुलचा म्हणून यांची एक डिश आहे. तर ही एक डिश मस्तपैकी दिसायला आल्या बघा. तुम्ही स्टार्टरमध्ये पण घेऊ शकताय आणि मेन कोर्समध्ये पण घेऊ शकताय, रोटीवर तुम्ही खाऊ शकताय. आपण ट्राय करून बघणार आहे एक एक आयटम, मला सांगतो मी. सुरुवात करताना मी ट्राय करणार आहे यांचा पांढरा रस्सा. पांढरा रस्सा आहे बघा, बेस्ट रस्सा आहे, बेस्ट पांढरा रस्सा एवर एक नंबरचा पांढरा रस्सा लागलाय मला. इथं झालं एवढं भारी क्वालिटी, जशी कोल्हापुरी चव असतं प्रॉपर का नाही त्या टाईपचा रस्सा आहे. मस्त मस्त वाटलं. त्यानंतर आपण हे तांबडा रस्साचा ट्राय करूया. एक नंबर आहे, काही विषय नाही. तुम्ही तांबडा सुद्धा ट्राय करू शकताय, पांढरा सुद्धा ट्राय करू शकताय, बेस्ट लागला. आणि जी आपण रेसिपी बघितली काळ्या मटण, मस्तपैकी मसाला वगैरे तुम्ही बघू शकताय, क्वांटिटी सुद्धा चांगली आहे. आणि मटनची क्वालिटी जर म्हणला तर एकदम भारी शिजलेला आहे. ट्राय करून बघूया. भारी कोकणी डिश आहे ना, बरोबर का? कमेंट करून सांगा. काळ मटण म्हणजे कोकणी डिश आहे, कारण त्या खोबऱ्याचं प्रमाण जास्त असते, पण चवीला बाहेर लागायला आले मला, बेस्ट वाटतं. व्हेजमध्ये मागं थांबणार ना, व्हेजवाल्यांसाठी सुद्धा इकडं थाळी आहे आपण सांगितले, तर ते आपण ट्राय करून बघा. हे मिक्स व्हेज आहे, भाजी आहे, ही ट्राय करून बघा. व्हेजमध्ये आहे ओके म्हणजे मी व्हेज थाळीमध्ये ह्या आयटमला अख्खा मसूर सुद्धा, याच्यामध्ये दही सुद्धा दिलेला आहे बघा. तर अख्खा मसूर आपण ट्राय करून बघा. जवळ इस्लामपूर आहे, अख्खा मसूरसाठी फेमस. इस्लामपुरी चव आहे बरं का, अमेरिका इस्लामपूर बरेच म्हणजे बेस्ट अख्खा मसूर चांगला आहे थाळीमधला. आणि मग ओळे आपण ती गावरान थाळी सेम राहते आज याची, त्यातलं आपण चिकन ट्राय करूया. रस्ता सेमच राहणार आहे. तर गावरान चिकन मसालेदार दिसते बरं. मसालेदार आहे पण टेस्टला चांगला आहे. थाळीमधला विषय जर म्हणला तर प्युअर व्हेज थाळी सुद्धा डिझर्व करत्या, क्वालिटी चांगली आहे. आणि काळं मटण सुद्धा चांगला आहे. त्यांची पनीर मालवण डिश क्वांटिटी बघू शकताय तुम्ही, क्वांटिटी भरपूर आहे त्याची. आपण हे काय करूया, प्लेटमध्ये घेऊया, प्लेटमध्ये काढून घेऊया, ते ट्राय करूया. पनीर मालवणी, पनीरची क्वांटिटी जबरदस्त आहे बघा, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. व्हेजवाल्यांना चांगला ऑप्शन आहे. आणि मी घेतो ह्याच्याबरोबर थोडीशी चपाती ट्राय करतो, आणि त्याच्याबरोबर हा मालवणी रस्सा सुद्धा येते त्याच्याबरोबर. ट्राय करून बघूया डिश. पनीर एकदम मस्त आहे बघा. बेस्ट, काहीच विषय नाही. मला व्हेज थाळी पण आवडली आणि ही व्हेज मालवण सुद्धा आवडली. जर या रोडनं जाताय नाही तर फॅमिली बरेच जण इकडे देवाला वगैरे जातात आणि कॉल करत असतात मला की चांगलं जे आम्हाला हॉटेल सांगा या रोडला, चांगलं हॉटेल. तर बेस्ट हॉटेल मी म्हणणे याला. तशी बरेच फेमस हॉटेल आहेत या रोडला, पण काहीतरी वेगळं ट्राय करा. एक नंबर आहे जेवण हॉटेलचं. आणि यांची युनिक डिश मी तुम्हाला जर म्हणलो तर हे चिकन कुलचा जबरदस्त एकदम असं दिसायला आले बघा. तोंडाला पाणी सुटले माझ्या बघून त्याला. हे तुम्ही मेन कोर्समध्ये पण घेऊ शकताय, स्टार्टरमध्ये पण ट्राय करणार आहे मी खाऊन बघतो ह्याला रोटी बरोबरच. प्लेटमध्ये घेतो हे असं. पहिल्यांदा घेतलेलं आहे आपण तंदूर सुट्टी देतो का तंदुरामध्ये. रोटी घेतो थोडीशीच रोटी घेतो मी, कारण रोटी मी अवॉइड करतो एवढी होईल तेवढी. जास्त करून भाकरी चपाती तेच खाल्लेलं चांगलं असतं. तर मी हे ट्राय करतो रोटी बरोबर.
त्यांचा युनिक आयटम आहे त्या हॉटेलचा, तर त्याला शोभला असा आयटम आहे आणि टेस्टला मला भारी वाटलं. बिना रोटीचा ट्राय करतो. ट्राय करू शकताय, 100% थांबू शकता इथे. मला एक नंबर वाटतं जेवण, तुम्ही सुद्धा ट्राय करून बघायचं इथे. तर जेवणला केलंय जेवण, मस्त आहे जेवण. मग तुम्ही कधी करताय जेवण? या रोडला आला की 100% जेवण हॉटेलला तर थांबाच, कारण या भागात मला तर हेच हॉटेल चांगलं वाटतंय. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असली व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ देतं खाऊ मजेत राहू. आणि इंस्टाग्रामला सुद्धा आपलं पेज आहे, ते सुद्धा फॉलो करा. फेसबुकला सुद्धा सेम नाव पेज आहे, ते सुद्धा फॉलो करा. चला तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. Bonus. तर पहिला डिश करून बघा, ट्राय करून बघा डिश.